Hello everyone. Today we are going to discuss a new topic, mathematical logic. Mathematical logic. See, mathematics logic. Mathematics is exact science. Every mathematical statement must be precise. मॅथमॅटिक्स हे एक्झॅक्ट आहे, आपल्याला ह्याच्यात एक्झॅक्टली काय बरोबर आहे ते सांगता येतं नाही का. त्यानंतर प्रिसाईज, प्रत्येक मॅथमॅटिकल स्टेटमेंट हे प्रिसाईज असलं पाहिजे, म्हणजे ते तंतोतंत बरोबर असलं पाहिजे, त्यात कुठलाही डबल मिनिंग किंवा त्रुटी असता कामा नाही. हेन्स देअर हॅज टू बी प्रॉपर रिझनिंग इन एव्हरी मॅथमॅटिकल प्रूफ. त्यामुळे प्रत्येक मॅथमॅटिकल प्रूफला काय असतं, प्रॉपर रिझनिंग असतं. आपण प्रत्येक वेळी प्रूफ लिहिताना पुढे कारण लिहितो, हे स्टेप कशावरून आली, ही स्टेप कशावरून आली. हे जे आपण रिझनिंग देतो त्याला काय म्हणायचं, लॉजिक. द स्टडी ऑफ लॉजिक हेल्प्स इन इन्क्रीजिंग ॲबिलिटी ऑफ सिस्टमॅटिक अँड लॉजिकल रिझनिंग. तुमचं सिस्टमॅटिक स्टडी नाही का आणि लॉजिकल रिझनिंग म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही तपासून आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी रिझन अशा पद्धतीनं काम करण्याची तुम्हाला एक सवय लागून जाते लॉजिकचा अभ्यास केल्यामुळे. इट हेल्प्स टू डेव्हलप द स्किल्स ऑफ अंडरस्टँडिंग व्हेरियस स्टेटमेंट्स अँड देअर व्हॅलिडिटी. प्रत्येक स्टेटमेंटचं तुम्हाला प्रॉपर मिनिंग समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला लॉजिक गरजेचं आहे. लॉजिक हॅज वाईड स्केल ॲप्लिकेशन्स इन सर्किट डिझायनिंग अँड कम्प्युटर प्रोग्रॅमिंग. हेन्स द स्टडी ऑफ लॉजिक बिकम्स इसेन्शियल. सध्या कम्प्युटरचं युग आहे, ते कम्प्युटर प्रोग्रॅमिंग मोठ्या प्रमाणात चालतं, त्याच्यात हे लॉजिक मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. सर्किट डिझायनिंगमध्ये सुद्धा जे इलेक्ट्रॉनिक्सची सर्किट डिझायनिंग असतं त्याच्यामध्ये सुद्धा लॉजिकचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे हा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण सुरुवात करूया. पहिली डेफिनेशन, स्टेटमेंट. व्हॉट इज स्टेटमेंट? स्टेटमेंट इज अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false but not both simultaneously. स्टेटमेंट कुणाला म्हणायचं? अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स हे एक वाक्य आहे, सेंटेन्स आहे, ज्याला एक तर ट्रू व्हॅल्यू असेल किंवा फाल्स, म्हणजे जे बरोबर तरी असेल किंवा चूक तरी असेल, म्हणजे त्याची व्हॅल्यू म्हणतोय आपण ट्रू ऑर फॉल्स. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली, पण ते बरोबर पण आहे आणि चूक पण आहे एकाच वेळी असं होणार नाही. अशा सेंटेन्सला काय म्हणायचं? स्टेटमेंट. कळलं आहे का? कुणाला स्टेटमेंट म्हणायचं? असं वाक्य जे एकतर बरोबर तरी आहे किंवा चूक तरी आहे पण दोन्हीही नाही. बरोबर ना? स्टेटमेंट हे PQR या स्मॉल लेटर्सने दाखवतात. जर डिनोट करायचं असेल स्टेटमेंट तर ते कुठल्या लेटरने करायचं? PQR स्मॉल. आता एक एक्झाम्पल बघूया आपण. 3 इज ॲन ऑड नंबर. 3 इज ॲन ऑड नंबर स्टेटमेंट आहे का? कारण ते बरोबर आहे, त्याची व्हॅल्यू ट्रू आहे, म्हणजे आपण त्याला व्हॅल्यू सांगू शकतो त्याची, म्हणून ते स्टेटमेंट आहे. ऑड म्हणजे विषम संख्या नाही का, विषम नंबर. तर 3 इज ऑड नंबर म्हणजे 3 ही विषम संख्या आहे, बरोबर आहे, म्हणजे हे स्टेटमेंट आहे. ओके, सो दिस इज स्टेटमेंट. नाव सी अनदर एक्झाम्पल. 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 5 is perfect square means 5 is a square of some number, but it is not possible. 5 is not square of any number. Okay, so 5 is not perfect square. See, 5 is perfect square is statement because its value truth म्हणजे its value is false. Okay, त्याची जी व्हॅल्यू ते फाल्स आहे, ते स्टेटमेंट बरोबर नाही आहे ते, पण त्याला व्हॅल्यू आहे ना फाल्स, म्हणजे ते स्टेटमेंट आहे. काहीही व्हॅल्यू असली तरी चालेल, ते स्टेटमेंट ट्रू पण चालेल फाल्स पण चालेल, पण त्याला काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे तर त्याला स्टेटमेंट म्हणायचं नाही का. सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो, बरोबर आहे, स्टेटमेंट आहे, व्हॅल्यू ट्रू आहे त्याची, बरोबर आहे, म्हणून त्याला स्टेटमेंट म्हणायचं. पुढे x+3 इज इक्वल टू 6 वेन x इज इक्वल टू 3. स्टेटमेंट आहे. एक्सची व्हॅल्यू जर 3 झाली तर 3 + 3 6 होतात आणि ट्रू आहे व्हॅल्यू त्याची, बरोबर, म्हणजे हे स्टेटमेंट आहे. लक्षात आले का तुमच्या? कुणाला स्टेटमेंट म्हणायचं? असं वाक्य जे एकतर बरोबर तरी आहे किंवा चूक तरी आहे असं सांगता येतं, त्याला काय म्हणायचं? स्टेटमेंट. पण एकाच वेळी ते ट्रू आणि फाल्स दोन्ही असू शकणार नाही. ट्रूथ व्हॅल्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू कोणाला म्हणायचं? आत्ताच आपण बघितलं. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे एखादं स्टेटमेंट ट्रू आहे की फाल्स आहे ह्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणायचं. ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, फाल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाल्स, अशा पद्धतीने. बघा, अ स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स
द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ट्रू स्टेटमेंट इज डिफाईन्ड टू बी टी. म्हणजे एखादं स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशाने लिहायची? कॅपिटल टी अशी लिहायची. अँड दॅट ऑफ फॉल्स स्टेटमेंट इज डिफाईन्ड टू बी एफ. म्हणजे जर ते स्टेटमेंट फाल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशाने दाखवायची? कॅपिटल एफने. बरोबर, एवढं सांगितलं. हे ट्रूथ व्हॅल्यू आहे. बरोबर, बघा 0 अँड 1 कॅन ऑल्सो बी यूज फॉर टी. 0 आणि 1 पण ते कसे यूज करायचे? टीसाठी तुम्ही 1 म्हणू शकता आणि फॉल्ससाठी 0. ट्रू म्हणजे व्हॅल्यू त्याची 1 असू शकते, फॉल्स म्हणजे 0. सो यू कॅन यूज 1 अँड 0 टू डिफाईन ट्रू ऑर फॉल्स. ओके, ना कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. सी, पहिलं स्टेटमेंट बघा. देअर इज नो प्राईम नंबर बिटवीन 23 अँड 29. आपण ट्रूथ व्हॅल्यू बघतोय, आपल्याला ह्याची ट्रूथ व्हॅल्यू शोधायची. मग हे स्टेटमेंट ट्रू आहे की फाल्स आहे बघा. जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय? कॅपिटल टी. आणि फाल्स असेल तर त्याची व्हॅल्यू कॅपिटल एफ. मग काय बघा, देअर इज नो प्राईम नंबर बिटवीन 23 अँड 29. म्हणजे प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. 23 आणि 29मध्ये कोणतीही मूळ संख्या नाही. मूळ संख्या प्राईम नंबर, अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 ऑर द नंबर इटसेल्फ इज कॉल्ड प्राईम नंबर. बाकी म्हणजे एखाद्या नंबरला 1, 1 आणि तो नंबर याच्या व्यतिरिक्त कुणी भाग जात नाही, त्याला मूळ संख्या म्हणायचं. 2, 3, 5, 7 बघा ना, ह्यांना फक्त 1 आणि ती संख्या ह्याच्या व्यतिरिक्त कुणी भाग जात नाही, म्हणून त्यांना मूळ संख्या म्हणायचं. मग आता 23 आणि 29मध्ये काय म्हणतात? देअर इज नो प्राईम नंबर बिटवीन 23 अँड 29. हे स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. आता ते ट्रू आहे की फाल्स आहे चेक करायचं आहे आपल्याला. मग 23 नंतर 24 प्राईम नंबर आहे का? नाही. 25 नाही, 25ला 5ने भाग जातो, 24ला 4ने भाग जातो, 4ने भाग जातो नाही का. नंतर 26ला 2ने डिवाईड होऊ शकतं, 26 नाही. 27ला 3ने डिवाईड होतं, 28ला 4ने डिवाईड होतं. त्यामुळे 23 आणि 29मध्ये कोणतेही प्राईम नंबर नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे? देअर इज नो प्राईम नंबर बिटवीन 23 अँड 29. हे ट्रू आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? कॅपिटल टी. खाली म्हणायचं द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज टी, कॅपिटल टी. द सन रायझेस इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला उगवतो. फाल्स. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू, हे स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फाल्स. फाल्स म्हणजे कॅपिटल एफ. द स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज निगेटिव्ह. स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज निगेटिव्ह. हे स्टेटमेंट ट्रू आहे की फाल्स आहे? हो, स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्हच असतो. मायनस जरी नंबर असला तरी मायनसचा स्क्वेअर म्हणजे आपण त्याने पुन्हा मल्टिप्लाय करतो. सो -2 इंटू -2 म्हणजे किती होणार? मायनस मायनस प्लस. म्हणजे स्क्वेअर हा नेहमी काय होतो? रिअल नंबरचा स्क्वेअर नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह असतो. बरोबर, म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे? फॉल्स आहे. द सम ऑफ द अँगल्स ऑफ प्लेन ट्रँगल इज 180 डिग्री. द सम ऑफ द अँगल्स ऑफ अ प्लेन ट्रँगल इज 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या सम म्हणजे बेरीज, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 डिग्री असते. ट्रू आहे, बरोबर का? म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? कॅपिटल टी. बरोबर. आता तुम्ही एकदा हे रिवाईज करा आणि ट्रूथ व्हॅल्यू बघा. आपण जरा पुढे जाऊया. जरा पुढे बघा. नोट द सेंटेन्सेस लाईक एक्सक्लामेटरी, इंटरॉगेटिव्ह, इम्परेटिव्ह एक्सेट्रा आर नॉट कन्सिडर्ड ॲज स्टेटमेंट ॲज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी स्टेटमेंट कॅनॉट बी डिटरमाइन. बघा, द सेंटेन्सेस लाईक म्हणजे सेंटेन्सेस कुठली? एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक, इंटरॉगेटिव्ह प्रश्नार्थक, इम्परेटिव्ह म्हणजे ऑर्डर नाही का, रिक्वेस्ट, ऑर्डर. हे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ स्टेटमेंट. का स्टेटमेंट म्हणायची नाही त्यांना? कारण त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काढता येत नाही. ट्रूथ व्हॅल्यू कॅनॉट बी डिटरमाइन. त्यांची व्हॅल्यू काढता येणार नाही, म्हणून त्याला. आता तुम्ही लक्षात ठेवा, जर क्वेश्चन आला की स्टेटमेंट आहे की नाही बघा, तर तुम्हाला बघावं लागतील ह्यातली जर कुठली वाक्य असतील एक्सक्लामेटरी, इंटरॉगेटिव्ह, इम्परेटिव्ह, लिहून टाकायचं दॅट इज नॉट
स्टेटमेंट बिकॉज इट इज एक्सक्लामेटरी, बिकॉज इट इज इंटरॉगेटिव्ह, बिकॉज इट इज इम्परेटिव्ह. काय म्हणायचं, एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक, इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आणि इम्परेटिव्ह म्हणजे रिक्वेस्ट किंवा ऑर्डर. असं जे काही स्टेटमेंट असतात त्याला काय म्हणायचं, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. दे आर नॉट डिफाईन्ड स्टेटमेंट. ओके, आणि त्यांची व्हॅल्यू काढता येत नाही म्हणून ते स्टेटमेंट नाहीत. बरोबर. नेक्स्ट, ओपन सेंटेन्स. हे एक महत्त्वाचं आहे. ओपन सेंटेन्स कोणाला म्हणायचं, अँड ओपन सेंटेन्स इज अ सेंटेन्स हुज ट्रूथ व्हॅल्यू कॅन व्हॅरी अकॉर्डिंग टू सम कंडिशन्स विच इज नॉट स्टेटेड इन द सेंटेन्स. ओपन सेंटेन्स कोणाला म्हणायचं, अशी सेंटेन्सेस की ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू कंडिशननुसार बदलते, काही कंडिशन्सनुसार बदलते आणि त्या कंडिशन त्या स्टेटमेंटमध्ये दिलेल्या नाहीत. बरोबर, त्याला काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स. ओके. ओपन सेंटेन्स इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ स्टेटमेंट इन लॉजिक. आणि अशी जर ओपन सेंटेन्सेस असतील तर त्यांना स्टेटमेंट म्हणायचं नाही. एक एक्झाम्पल बघूया. एक्स इंटू 5 इज इक्वल टू 20. एक्स इंटू 5 इज इक्वल टू 20 हे स्टेटमेंट आहे का असं विचारलेलं असेल समजा. तर एक्स इंटू 5 इज इक्वल टू 20, पण ही व्हॅल्यू कुणावर डिपेंड आहे, एक्सवर डिपेंड आहे की एक्स काय आहे त्याच्यावर त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू की फाल्स डिपेंड आहे. एक्स जर 4 असेल, विचार करा, एक्स जर 4 असेल तर किती होईल, 4 इंटू 5 20 होईल. बरोबर आहे. पण एक्सची व्हॅल्यू जर 5 टाकली तर 5 5 जा 25 होतील. म्हणजे ते स्टेटमेंट काय होईल, त्यावेळी फाल्स होईल. आणि जर 4 घेतली तर ट्रू होईल. पण त्यांनी दिलं आहे का एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची ते नाही दिलेलं आहे. दॅट इज नॉट स्टेटेड इन द स्टेटमेंट. ओके, म्हणून ह्याची व्हॅल्यू कुणानुसार बदलणार, एक्सनुसार बदलणार. त्याची व्हॅल्यू एक्सवर डिपेंड आहे आणि एक्स दिलेला नाही म्हणून हे काय आहे, ओपन सेंटेन्स आहे आणि ते स्टेटमेंट नाही. दिलं आहे बघा, दिस इज ॲन ओपन सेंटेन्स ॲज इट्स ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ एक्स. त्याची ट्रूथ व्हॅल्यू कुणावर डिपेंड आहे, एक्सवर. इफ एक्स इज इक्वल टू 4 इट इज ट्रू अँड इफ एक्स इज नॉट इक्वल टू 4, एक्स व्यतिरिक्त 4 व्यतिरिक्त कुणीही घेतला तर तो काय होणार आहे, ते स्टेटमेंट फाल्स. म्हणजे काही वेळेला ते ट्रू आहे, काही वेळेला फाल्स आहे, असं चालणार नाही म्हणून ते ओपन सेंटेन्स आहे. चायनीज फूड इज व्हेरी टेस्टी कुणावर डिपेंड आहे, हे काय ट्रू स्टेटमेंट किंवा फाल्स म्हणता येणार नाही. इंडिव्हिज्युअलप्रमाणे ते काय होत जाणार आहे, बदलत जाणार आहे त्याची व्हॅल्यू, नाही का, म्हणून हे स्टेटमेंट फाल्स आहे. माणसावर डिपेंड आहे, कुणाला आवडेल कोणाला नाही आवडणार म्हणून ते ओपन सेंटेन्स आहे. लिहिलेलं आहे बघा, दिस इज अन ओपन सेंटेन्स ॲज इट्स ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरीज फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. आता एक क्वेश्चन बघूया ह्याच्यावरचा. State which of the following sentences are statements. Justify your answer. In case of statement, write down the truth value. Sentences, you have given some statements, you have to find, first you have to see whether it is statement or not. If it is statement, then you have to find the truth value of that statement. So take first one. The sun is a star. Sun is a star. म्हणजे स्टार म्हणजे तारा, नाही का. सूर्य हा एक तारा आहे. ट्रू स्टेटमेंट आहे, बरोबर ना. म्हणजे हे आधी काय आहे, दिस इज अ स्टेटमेंट हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू म्हणजे कॅपिटल टी. आता कसं लिहायचं बघा, हे इट इज अ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे विच इज ट्रू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. ट्रू आहे म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, कॅपिटल टी. दुसरं, मे गॉड ब्लेस यू, पुढे एक्सक्लेमेटरी मार्क आहे. याचा अर्थ हे स्टेटमेंट एक्सक्लामेटरी आहे. आणि मगाशी आपण बघितलं होतं एक्सक्लामेटरी, इंटरॉगेटिव्ह आणि इम्परेटिव्ह हे स्टेटमेंट नसतात म्हणजे हे स्टेटमेंट नाही. मग रिझन लिहा, इट इज ॲन एक्सक्लामेटरी सेंटेन्स हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. बरोबर. द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री. ट्रँगलच्या आतल्या कोनांची बेरीज 180 डिग्री असते. राईट, ट्रू आहे, हे स्टेटमेंट आहे आणि त्याची व्हॅल्यू ट्रू आहे म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. सी, इट इज द स्टेटमेंट विच इज ट्रू हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर. प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. बरोबर आहे.
प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतोच, बरोबर काय. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कोण वाढीव असतो, आय, नाही का. आता तो इकडं रिअल नंबरमध्ये नसतो, मग पुढे काय लिहायचं आपण, 4 + 0i -3 + 0i, म्हणजे तो कॉम्प्लेक्स झाला, बरोबर. म्हणजे एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर, हे ट्रू स्टेटमेंट आहे. इट इज स्टेटमेंट, फर्स्ट इट इज स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. नेक्स्ट, व्हाय आर यू अपसेट, तू अपसेट का आहेस. दिस इज इंट्रॉगेटिव्ह स्टेटमेंट, प्रश्नार्थक वाक्य आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट नाही. इट इज इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. अशा पद्धतीनं ह्याच्यात भरपूर वाक्य दिलीत, तुम्ही बघा. एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रिअल रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे x² + 3x + 5, आपण फॅक्टर नाही का पाडतो, मग एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळतात, त्या रिअल असतील, त्या नेहमी रिअल असतात, 2 रिअल मिळतात. असं काय नाही आहे नेहमी रिअल असतील असं, काही वेळेला त्या नॉन रिअल कॉम्प्लेक्स पण असू शकतात रिअल व्यतिरिक्त. म्हणजे कसं, समजा तो आता तुम्ही तो आपण फॉर्म्युला आहे आपल्याकडे -b ± (√b²- 4ac/2a). मग रूटमध्ये कोण आहे, b² - 4ac. तो जर निगेटिव्ह आला तर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर येणार, म्हणजे तो कॉम्प्लेक्समध्ये जाणार. म्हणजे नेहमी त्याला रिअल रूट्स असतील असं सांगता येत नाही, बरोबर. म्हणून इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल F. आता हे सगळे, हे आता तुम्ही बघा. -9 इज रॅशनल नंबर, बरीचशी एक्झाम्पल आहेत ह्याच्यामध्ये. -9 इज रॅशनल नंबर, ट्रू स्टेटमेंट आहे. x² - 3x + 2 = 0 implies that x is equal to -1 or x is equal to -2. मगाशी म्हटलं होतं की नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे बघा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तुम्ही फॅक्टर पाडा, एवढे येतात काय बघा. असेल तर ते स्टेटमेंट ट्रू आहे, नसेल तर फॉल्स आहे. बघा तुम्ही ते काय येतात व्हॅल्यू, ते तुम्ही फॅक्टर पाडता येतात तुम्हाला, तुम्ही फॅक्टर पाडून बघा. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 1. प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. मी मगाशी म्हटलं होतं रिक्वेस्ट आहे, प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. हे ट्रू की फॉल्स कसं सांगायचं, नाही सांगता येणार. म्हणून ते काय आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. आन्सर लिहिलं आहे बघा त्याचं. आता ही स्टेटमेंट सगळी तुम्ही बघा, तुम्ही वाचा. हे बघा, 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर. आता हे लक्षात ठेवा, 2 हा एकच असा नंबर आहे जो इव्हन आहे आणि प्राईम आहे, बाकी सगळे प्राईम नंबर ऑड आहेत. ठीक आहे. आता ही जी पुढची एक्झाम्पल दाखवली ती तुम्ही बघा, आणि त्या पद्धतीने तुम्ही करा ते. ओके, प्रॅक्टिस करा आणि नोट्स काढा सगळ्याच्या. ओके.